नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर तो प्रोग्राम कसा असणार आहे बघा. फाइंड द नंबर ऑफ डिजिट्स फ्रॉम गिव्हन नंबर. एक तुम्हाला नंबर दिला जाईल आणि त्या नंबरमध्ये नंबर ऑफ डिजिट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. एक्झॅक्ट बघा काय करायचं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल हा नंबर आहे. ह्या नंबर काय नंबर आहे रे? 14,345. ह्या नंबर मधले नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत रे? 1 2 3 4 5. हे नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत? 5. हे डिजिट्स आपल्याला बरं थांबा अजून एक वाढवतो मी. 7. नंबर ऑफ डिजिट्स किती झाले रे? मग हे 6. हे आपल्याला फाइंड आउट करायचं बाय युजिंग जावा प्रोग्रामिंग कोड. बघा एक्झॅक्ट त्याचा कोड काय असणार आहे, त्याच्या अगोदर लॉजिक काय असणार आहे बघा. तुम्हाला कन्सेप्ट समजली? कन्सेप्ट काय? आपल्याला नंबर ऑफ डिजिट्स फाइंड आउट करायचे दिलेल्या नंबरचे. तर हा नंबर आहे, ह्या नंबरचे नंबर ऑफ डिजिट्स फाइंड आउट करायचे म्हणजे काय करायचं आहे बघा. ह्या नंबरचा लास्ट जर डिजिट आहे ना, बघा मी काय सांगतो ते, हा नंबर आहे ना, आपल्याला हे लास्ट जर डिजिट 1 बाय 1 रिमूव्ह करत करत जायचं आहे आणि हा नंबर सगळा 0 करायचा आहे. तो नंबर आपण कशा थ्रू डिवाइड करायचा आहे? युजिंग डिव्हिजन ऑपरेटर अँड 10 न ह्या नंबरला प्रत्येक वेळेस डिवाइड करत जायचं आहे. डिवाइड करत जाताना काय होणार आहे मग? हे लास्टचा डिजिट हा डेसिमल पॉइंट मध्ये जाणार आणि ह्या सेकंड लास्ट डिजिट पासून सगळे जे काय डिजिट आहेत ना ते इंटिजर मध्ये येणार आहेत. ह्या टाइप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? डिवायडेशन करत जायचं आहे. सिंपल कन्सेप्ट. काय कन्सेप्ट आहे माहिती आहे का? n हा व्हेरिएबल आहे, n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. हे ऑपरेशन आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. n मध्ये जर ही व्हॅल्यू असेल 1 4 3 4 5 7, नंबर ऑफ डिजिट किती आहेत? 6. तर आपल्याला काय करायचं आहे? रिपीटेडली डिव्हिजन ऑपरेटर थ्रू आणि 10 व्हॅल्यू थ्रू n ला डिव्हिजन ऑपरेटर थ्रू 10 नी डिवाइड करत जायचं आणि काय आलेली व्हॅल्यू आहे ना ती n मध्येच परत स्टोअर करायची आहे. त्याच्या थ्रू काय होणार आहे? रिपीटेडली n मध्ये लास्टला 0 व्हॅल्यू येणार आहे. 0 व्हॅल्यू येताना म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता n मध्ये किती रे स्टोअर आहे? 1 4 3 एवढीच व्हॅल्यू घेतो मी. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. काय येणार आहे n मध्ये व्हॅल्यू? मग n जर समजा इंटिजर टाइपचा व्हेरिएबल असेल तर n मध्ये काय व्हॅल्यू येणार रे? 14. येते लक्षात? 14 ही व्हॅल्यू कशात आली? n मध्ये आली, म्हणजे लास्टची व्हॅल्यू रिमूव्ह झाली. परत एकदा तेच ऑपरेशन परफॉर्म करायचं. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. n मध्ये काय येणार आहे? 1 येणार आहे. परत अजून एकदा तेच ऑपरेशन परफॉर्म करायचं. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. मग काय येणार आहे? 0 येणार आहे. मग हे ऑपरेशन किती वेळा परफॉर्म झाले रे? 1 2 3 टाइम्स परफॉर्म झालं, म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स किती झाले रे? त्याचे 3 झाले. ह्या टाइप मध्ये आपल्याला हे लॉजिक प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. तर लॉजिक कसं इम्प्लिमेंट करायचं बघा. क्लास एक घ्या, क्लास डेमो पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग arg आर्ग्युमेंट्स. हा ह्यात काय करायचं आता? इंटिजर n इज इक्वल टू व्हॅल्यू, काय पण व्हॅल्यू टाका, 1 4 5 7 6 हे व्हॅल्यू टाकली. तर नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत रे? 5 डिजिट्स आहेत. आता काय करायचं आपल्याला? हे इक्वेशन टाकायचं. काय? n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. बरोबर. पण हे इक्वेशन टाकताना आपल्याला काय करायचं? जोपर्यंत n मध्ये 0 व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत रिपीटेडली स्टेटमेंट एक्झिक्यूट झाली पाहिजे. मग त्यासाठी काय घ्यायचं आपल्याला? व्हाईल लूप घ्यायचं. व्हाईल n इज नॉट इक्वल टू 0. n मध्ये 0 व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत n रिपीटेडली एक्झिक्यूट करायचं. ते एक्झिक्यूट करताना आता आपण ह्या इथं म्हणजे ओरली काउंट काढायला लागलोय. इथं 1 टाइम एक्झिक्यूट झाला, 2 टाइम्स आणि 3 टाइम्स. 3 टाइम्स आपण हे ऑपरेशन परफॉर्म केलं हे आपण सांगतोय. पण जर मी काउंटर एक लावला, म्हणजे एक काउंटर नावाचा व्हेरिएबल घेतला, इंट co
काउंटर इज इक्वल टू 0. आणि तो काउंटर जर इथं प्लस प्लस एकने इन्क्रीमेंट गेलो प्रत्येक वेळेस, तर काय होणार आहे की नंबर ऑफ डिजिट आपल्याला फाइंड आउट होणार आहेत. ह्या नंबर मधले एन मधले नंबर ऑफ डिजिट्स फाइंड आउट होणार आहेत. आणि लास्टला काय करायचं परत, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन काउंटर हे प्रिंट करायचं. म्हणजे काय होणार आहे, काउंटर मधली व्हॅल्यू प्रिंट होणार. बघा आता हा प्रोग्राम ट्राय रन करून बघूया. एन मध्ये काय व्हॅल्यू आहे रे, 14,575 ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू इथे टाकतो मी, बघा 14,576 ही व्हॅल्यू टाकली. आता बघा काउंटर मध्ये काय व्हॅल्यू आहे, काउंटर इज इक्वल टू 0. जोपर्यंत वाईल एन इज नॉट इक्वल टू 0, एन मध्ये काय व्हॅल्यू आहे रे, ही व्हॅल्यू आहे एन मध्ये 14,576. कंडिशन ट्रू आहे, बरोबर. वाईल लूप मध्ये आलो, एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10. आता काय येणार आहे रे, ही व्हॅल्यू एन मध्ये स्टोअर होणार. पॉइंट नंतरची व्हॅल्यू स्टोअर होणार नाही, कारण की एन हा इंटिजर टाइपचा व्हेरिएबल आहे. हे स्टोअर झाल्यानंतर काउंटर प्लस प्लस, आता काउंटरची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट होणार. काउंटरची व्हॅल्यू काय होणार आहे, 1 होणार. 1 झाल्यानंतर परत इथून कंट्रोल कंडिशनला येणार, एन इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन ट्रू, कारण एन ची व्हॅल्यू ही आहे, एन इज नॉट इक्वल टू 0. परत वाईल लूप मध्ये आलो, एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10. आता ह्या एन मध्ये अपडेटेड व्हॅल्यू काय येणार आहे, 145 ही व्हॅल्यू येणार आहे. ही व्हॅल्यू आल्यानंतर काउंटर प्लस प्लस, आता काउंटरची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट करा. काउंटरची व्हॅल्यू काय आली, 2 झाली. परत इथून कंट्रोल इकडे आला, एन इज नॉट इक्वल टू 0. तर एन ची अपडेटेड व्हॅल्यू इथं आहे 145 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन ट्रू होणार. परत व्हाईल लूप मध्ये आलो, एन इज नॉट इक्वल टू एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10. तर एन ची अपडेटेड व्हॅल्यू काय आहे रे, 145 डिवायडेड बाय 10 काय येणार रे, 14 येणार. एन ही व्हॅल्यू एन मध्ये स्टोअर होणार. एन मध्ये स्टोअर झाल्यानंतर परत काउंटर एक न इन्क्रीमेंट होणार. नेक्स्ट स्टेटमेंट, काउंटरची व्हॅल्यू काय होणार, 3 होणार. इथून कंट्रोल परत तिथे येणार, एन इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन ट्रू होणार, कारण एन ची अपडेटेड व्हॅल्यू काय 14. परत वाईल लूप मध्ये आलो, आता परत एकदा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10. तर एन मध्ये काय स्टोअर होणार आहे, 1 स्टोअर होणार. 14 डिवायडेड बाय 10 1 स्टोअर होणार. 1 स्टोअर झाल्यानंतर काउंटर प्लस प्लस, आता काउंटरची व्हॅल्यू काय होणार आहे रे, 4 होणार. काउंटरची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट झाली. इथून कंट्रोल परत इथे येणार, एन ची अपडेटेड व्हॅल्यू काय 1 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन ट्रू. वाईल लूप मध्ये आलो, एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10. ऑपरेशन अजून एकदा परफॉर्म होणार. आता काय होणार आहे, एन ची व्हॅल्यू 0.1 म्हणजे 0 स्टोअर होणार. येते लक्षात, 1 डिवायडेड बाय 10 0.1 म्हणजे 1 इंटिजर व्हॅल्यू न घेता फक्त 0 व्हॅल्यू घेणार आहे. 0 स्टोअर झाले एन मध्ये. काउंटर प्लस प्लस, काउंटरची व्हॅल्यू काय होणार आता 5. काय अपडेटेड व्हॅल्यू आहे काउंटरची 5. इथून परत कंट्रोल इथे येणार, एन इज नॉट इक्वल टू 0. एन ची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली. इथून कंट्रोल परत ह्या वाईल लूपच्या बाहेर आला, काउंटरची अपडेटेड व्हॅल्यू ही 5. बघा आता 5 ही काउंटरची अपडेटेड व्हॅल्यू आणि नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आले. समजलंय, कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा. थँक्यू.